आज दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरातील विविध मंदिरांमध्ये श्री गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। शहरातील प्रमुख दत्त मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली होती। विशेष पूजा, अभिषेक आणि भजन संध्यांचे आयोजन करण्यात आले। भक्तांनी धार्मिक उत्साहात श्री दत्ताची आराधना करून दत्त जयंती साजरी केली। दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरात एकात्मतेचा आणि भक्तिभावाचा माहोल दिसून आला। पाहुयात आमच्या प्रतिनिधी सुरेखा शेजाळे यांनी दत्त जयंतीनिमित्त घेतलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आज आहे दत्त जयंती। मी सुरेखा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज दत्त जयंती आहे, एकंदरीतच मंदिरामध्ये अगदी उत्साह दिसत आहे, भक्तांचीही गर्दी बरीच आहे। तर काय सांगाल मॅडम याबद्दल? याबद्दल म्हणजे आज दत्त जयंतीनिमित्त दत्तांचा जन्मकाळ आणि संध्याकाळी आज पालखी पण असते, उद्या नगर प्रदक्षिण असते आणि दत्त जयंतीचा निमित्त फार म्हणजे मोठा उत्सव होतो। आणि एकविरीला त्यांनी आईच म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे एकविरी कशी तर येतातच। या मंदिराचं महात्म्य थोडक्यात सांगायचं झालं तर काय सांगाल? नवदुर्गामध्ये ही एकविरा येते। नवदुर्गामध्ये हा एकविरी येते आणि दत्त महाराज भिक्षेला पहिला रोज 12ला इथे असतात पहिल्यांदा। हो, पहिले इथं एमआयला भिक्षा घेतात आणि मग पुढं ते जातात। महालक्ष्मीला पण 12 वाजता तिथं पण गुरुदेव दत्त नाही, एमआयला तिथंच असतात, पण हे झाल्यानंतर तिथं जातात महालक्ष्मीच्या मंदिरात। पहिली भिक्षा इथंच। दत्त महाराजांची पहिली भिक्षा इथून मग पुढे सगळीकडे ते जातात। किती वर्ष झाले या मंदिरात सेवा करताय? मी आता जवळजवळ बघा, आता माझं वय आता 63 आहे, तरी कमीत कमी नाही म्हटलं तरी 20-30 वर्ष झाली मी सेवा करतो। या मंदिराचे जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते, तर मंदिराविषयी काय सांगाल? सांग तू काय मंदिराविषयी म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? मंदिराविषयी मंदिराचं महात्म्य काय आहे, ऐतिहासिक महत्त्व काय? हे करवीर नगरीत म्हणजे भिक्षालिंग स्थान हे की नाही, महाराजांचं भिक्षेचं स्थान आहे। म्हणजे इथं भिक्षा मागितली जात्या आणि इथं 5 मिनटं बसले जातात महाराज। कोल्हापुरातली म्हणजे महालक्ष्मीपासून चालू करतात, इथे येऊन बसतात आणि मग इथून ते पुढं वाडीला जातात। रोज दुपारी 12 वाजता भिक्षेला असतात। 12 वाजता रोज दुपारी 12 वाजता येते भिक्षेला। आज दत्त जयंतीनिमित्त म्हणजे कोणतेही विशेष उपक्रम तुम्ही राबवलेत? सकाळी तुमचं सकाळी अभिषेक झाला 6 वाजता, रुद्राभिषेक सकाळी 6 वाजता, तिथून 8 वाजता 8ची आरती, तिथून 12ची आरती झाली। गुरुचरित्र पारायण संपलेलं आहे 12 आणि शेवटचा अध्याय संपलेला असतो। आणि आता 12ची आरती झाल्यानंतर तुम्ही आता संध्याकाळी जन्मकाळ 5:58ला आहे आणि संध्याकाळी पालखी आहे 8 वाजता पालखी 8 वाजता। मंदिरात आज दत्त जयंतीनिमित्त उत्साह दिसत आहे, गर्दी दिसत आहे। एकंदरीतच या जयंतीविषयी, दत्त जयंतीविषयी काय सांगाल? देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या व्यवस्थेखाली असणारे श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान, रविवार पेठ, आझाद चौक, कोल्हापूर या मंदिराची आख्यायिका अशी आहे, करविरी भिक्षा। दररोज महाराज भ्रमणसाठी गिरनार, माहूरगंडी, कोल्हापूर ही महाराजांची मेन स्थान आहेत। महाराज दररोज भिक्षेसाठी करवीरमध्ये येतात। मध्यान्हकाळी म्हणजे 11 ते 12 दरम्यान महाराज कोल्हापूरमध्ये भिक्षेसाठी येतात। त्या स्थानामध्ये दत्त भिक्षालिंग आमचं मेन स्थान आहे। या मंदिरामध्ये निर्गुण निराकार पादुका येतात। याच्यासमोर शिवलिंग आहे, शिवलिंगावरती स्वयंभू 3 लिंग आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, म्हणून दत्त भिक्षालिंग असे संबोधले जाते। याच्या शेजारी एकविरीचं मंदिर आहे, ते बी स्वयंभू म्हणजे तांदळा रूपामध्ये आहे। ज्या वेळेला दत्त महाराजांनी भिक्षा मागितली, एमाई भिक्षा दे, म्हणून या देवीला यमाई माता असं म्हणलं जातं। यमाई म्हणजे रेणुकेचा अवतार आहे। ह्या मंदिरामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं म्हणजे औदुंबराचे वृक्ष आहे, औदुंबराच्या वृक्षाला 3 फांदे आहेत, परत अखंड धुनी आहे। या मंदिरामध्ये वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात। नारळी पौर्णिमा, गुरुद्वादशी, दत्त जयंती हा सर्वात मोठा आमचा उत्सव असतो। सकाळी श्री रुद्राभिषेक, परत रात्री सकाळी 8 वाजता परत अभिषेक असतो, परत 8 नंतर आरती असते, 9 ते 11पर्यंत पानाफुलातली पूजा दररोज असते, परत 12 वाजता आरती असते, परत रात्री 8 वाजता आरती असते, रात्री 9 वाजता मंदिर बंद होते। जे भाविक लोक आता इथे येतात ते श्रद्धेने येतात।
त्या लोकांच्या जे महाराजांच्या जे मागणं मागतात ती इच्छा पूर्ण महाराजांच्या होते, महाराज त्यांचे करतात. आजचं नियोजन कसं आहे? उपक्रम कसे कसे ठेवले तुम्ही आज सकाळी श्री रुद्राभिषेक झाला, परत पुन्हा आरती झाली, परत पुन्हा नियमाप्रमाणे 9 ते 11 महाराजांची पानापुराची पूजा, ब्रह्मांड नायक पूजा अशी म्हणून आम्ही आज पूजा बांधलेली आहे. परत 12 वाजता आरती झाले. परत आता सायंकाळी 5:55 श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे. परत नंतर 8 वाजता श्रींच्या पालखी सोहळा. उद्या रविवारी महाप्रसादाचे नियोजन झालं आहे, तरी सर्वांनी महाप्रसाद लाभ घ्यावा. गोंदवलेकर महाराजांचं मी प्रवचन वाचते. दर 3 मिनिटाचं माझं प्रवचन रोज असते. 18 वर्ष रोज 12 वाजता मी येते. तेव्हा महाराज इथं भिक्षा येतात. 7 जन्माची पुण्याई असल्याशिवाय या देवळात कोणी येत हे मला माहिती, कारण हे अतिशय जागृत देवस्थान आहे. प्रत्येकाला प्रचिती यायला लागली. आपल्या कोल्हापुरातील भिक्षालिंग जे मंदिर आहे त्या मंदिरात दर गुरुवारीसुद्धा खूप छान आरती असते आणि दत्त जयंतीचा सोहळा कोल्हापुरातील 1 नंबरचा सोहळा म्हणायला हरकत नाही. आणि या सोहळ्यामुळे मी आता इतकं इमर्जन्सी कामासूनसुद्धा इतक्या गडबडीने आले आणि आल्या मला प्रवेश मिळाला. म्हणजे देवाचीच इच्छा असते की भक्तांनी आपल्या प्रिय भक्तांनी इथंपर्यंत पोचावं आणि ह्या सोहळ्यात सामील व्हावं. आणि हे भजन म्हणताना जो आनंद आहे तो एक आगळा वेगळाच आहे. मी आज झाले 19 वर्ष झाले. लहानपणापासून मी इथं दत्त महाराजांची सेवा करतो आहे. इथला फार मोठा म्हणजे महाराजांचा मला खूप आशीर्वाद आहे. त्यांच्यामुळे आज मी पुढचे भविष्य आहे त्यांचे, त्यामुळे आज मी इथे आहे. आणि आजचं नियोजन एकंदरीत कसं केलं तुम्ही? आजचे नियोजनमध्ये आता श्रींचा जन्मकाळ सोहळा थोड्या वेळात चालूच होईल. त्यानंतर उद्या सकाळी 9 वाजता नगरप्रदक्षिणा होईल. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होईल 1 वाजता. दत्त भिक्षालिंग किती वर्ष झालं यात भजन करत? 20 वर्ष झाले. आज दत्त जयंती आहे, कसं वाटते? छान वाटते, मस्त. मंदिरातले उपक्रम कसे आहेत? छान आहे. दररोज आम्ही येतोय आरतीला, मस्त सगळं वाटतं. आरतीला येतं. आम्हाला रोज भजनाला बसल्याशिवाय चैन पडत नाही. चैन पडत नाही. कसं वाटतं? कधीही आम्ही चुकवत नाही. होय भजन. दत्त जयंतीबद्दल काय सांगा? दत्त जयंतीचा आनंद आम्हाला बाकीच्या सगळ्या कार्यक्रमापेक्षा दत्त जयंती आनंद होतोय. असं किती वर्ष झालं करता हे सगळं? तरी मी 25 वर्ष झाले आणि या माझ्या अगोदर बसते. 35 वर्ष झाले ते भजनाला. ते होय, तुम्ही काय सांगाल? आज दत्त जयंतीचा सगळ्यात वर्षापेक्षा आज जास्त मोठा आनंद असतो आमच्या सगळ्या भजनी मंडळाला. त्यामुळे आम्हाला जास्तच हे आनंद वाटतो. पाठीशी आमच्या महाराज कायम सगळ्यात म्हणजे किती अडचणी होते, दुःख होते, कायम. आज दत्त जयंती आहे आणि त्यामुळे आम्ही कायम प्रत्येक दत्त जयंतीला आम्ही या मंदिरमध्ये हजर असतोय आणि कधी नेम चुकवलेला नाही. आणि आम्हाला प्रत्यय आलेला महाराज आमच्या पाठीशी आहेत. आणि आम्ही सगळे, माझे वडील दत्तभक्त, माझे भाऊ दत्तभक्त, आम्ही सर्वजण आमचं सहकुटुंब सहपरिवार दत्तभक्त आहेत. आणि ह्या भिक्षालिंगचा आम्हाला बरोबर अनुभव आलेला आहे. भर 12ला महाराज इथं येतात आणि आम्ही पण त्यांच्या भेटीला गुरुवारचं येतोय आणि अनुभव आलेला हे साक्षात दत्त महाराज इथं आहेत. त्यामुळं कधी आम्हाला अनुभव आल्याने हे खूप चांगलं स्थान आहे. भिक्षालिंग म्हणजे दुसरी नरसोबावाडी आहे आणि त्यामुळं आम्हाला अनुभव हे जागृत देवस्थान आहे आणि प्रख्यात देवस्थान आहे. आम्हाला खूप अनुभव आलेला आहे. महाराजांनी आमचे सगळं प्रश्न सोडवल्याने आहे. अगदी तुम्ही अगदी उत्साहात तिकडे दर्शन घेण्यासाठी आला, तर एकंदरीतच काय सांगाल या जयंतीविषयी? या जयंतीविषयी सांगायचं म्हणजे आम्ही अनेक वर्ष इकडे दत्त मंदिरात येतो. आम्ही दत्ताचे खूप चांगले भक्त आहोत आणि आम्हाला दत्तांच्याबद्दल खूप म्हणजे 2016 आम्हाला अनुभूती एक आलेली आहे. अनुभव आलेला आहे. तेव्हापासून आम्ही दत्त मार्गावरती लागलेलो आहोत आणि दर गुरुवारी आम्ही आरतीला रात्रीच्या टायमिंगला 8 वाजता आम्ही हजर असतो आहे. आणि जो 1 ते 1.5 तासाचं जो वातावरण असतं एकदम भक्तिमय, त्यामध्ये आमचे जे काही अडचणी असतील, काही असतील, ते सगळे प्रश्न आमचे सगळे मार्गी लागतात. गेली 12 वर्ष झाले आम्ही दत्ताचे म्हणजे खूप हे करत आहे वासना. आणि दरवर्षी आम्ही दत्त जयंतीला या मंदिरात येतो. तर यावर्षी पण आम्ही आलो आणि खूप म्हणजे भक्तांचा असा खूप उत्साह आहे दत्त जयंतीनिमित्त. आणि वेगवेगळे काय तर तुम्ही आत गेल्यावरती तुम्हाला भरपूर प्रकारचे म्हणजे रांगोळी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ते प्रसाद पण वाटप करत आहेत. तर यावर्षी मला वाटते की म्हणजे दत्तांची आपल्यावर सगळ्यांवरती कृपा आहे आणि यावर्षी अशीच कृपा राहील असंही मला वाटतं. आणि माझी दत्तांना एवढीच विनंती आहे की प्रत्येक भक्तांवरती तुम्ही अशीच दरवर्षी कृपा करत राहा. दत्त जयंती असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे
आम्ही म्हणजे दर गुरुवारीच मी दत्ताच्या दर्शनाला येऊन जाते, पण आज स्पेशली दत्ताचं भरपूर इथं उत्साह असतो. म्हणजे पाहण्यासारखा प्रसंग असतो, पालखी सोहळा असतो, त्यामुळं येते. आणि दत्तावर भक्ती असल्यामुळं येणं होतं माझं. दत्त जयंती हा लोकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकतेचं प्रतीक आहे, हे आपण आता इथं आल्यानंतर पाहिलं. आणि आज दत्त जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. भक्त अगदी उत्साहाने दत्त जयंतीमध्ये सामील होऊन दत्ताची भक्ती करत आहेत. कॅमेरामॅन निशासह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.